सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती महापालिका निवडणुकांची आणि त्यात सुद्धा आर्थिक राजधानी मुंबईविषयी जोरदार चर्चा आहे। मुंबईमध्ये नेमकं काय होणार, मुंबई महापालिका नेमकी कुणाला मिळणार, या सगळ्या विषयी जोरदार चर्चा सुरू आहे। आणि त्याच करता आमचे मुंबईमध्ये फील्ड रिपोर्टर दिवस रात्र काम करतायत। महाराष्ट्रासाठी आपण महापालिका निवडणुकांची रणधुमाळी जी आहे ती न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दाखवणार आहोत। फक्त मुंबई नाही तर महाराष्ट्रभरामध्ये काय चित्र असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे। आपल्याबरोबर मुंबई आणि महाराष्ट्रातले सगळे प्रतिनिधी टीव्ही स्क्रीनवर दिसतायत। कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, नागपूरमध्ये उदय तिमांडे आपल्या सोबत असतील, नाशिकमध्ये नाशिकच्या सगळ्या विभागांमधली परिस्थिती लक्ष्मण घाटोळ आपल्याला सांगतील, सुस्मिता आपल्या सोबत आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये काय परिस्थिती आहे सुस्मिताकडनं जाणून घेणार आहोत। आणि पुण्यामधून अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। पुण्यामध्ये सुद्धा चुरस आहे, पुणे पिंपरी चिंचवड भागात काय आहे ते सगळं आपल्याला अभिजित सांगतील। आता जाऊया मुंबईकडे। म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हटलं की आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय की ही महापालिका नेमकी आता कोणाच्या हातात जाणार। तर या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेचं जागा वाटप ठरलेलं आहे। मुंबईत भाजप 137 जागांवर लढणार आहे आणि शिवसेना 90 जागांवर लढणार आहे। फार लवकर नाही, काल रात्री हे सगळं समोर आलंय की एकत्र सुद्धा लढणार आणि किती जागांवर लढणार। मुंबई महापालिका निवडणुकीकरता अर्ज भरण्याकरता आता फक्त अवघे काही तास उरलेले आहे। त्यामुळे भाजप शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरल्यावर लगेचच एबी फॉर्मचं वाटप सुद्धा होईल आणि आज प्रचंड गर्दी आपल्याला फॉर्म्स भरण्यासाठी बघायला मिळेल। मुंबईतल्या 227 जागांपैकी 137 जागांवर भाजप, 90 जागांवर शिवसेना असं ठरलेलं आहे। एबी फॉर्मचं आज वाटप होईल आणि लगेचच अर्ज दाखल केले जातील। तर आपल्याला महाराष्ट्रभरातलाच आढावा घ्यायचा आहे, पण सगळ्यात आधी मुंबईमध्ये काय चित्र आहे ते जाणून घेऊया। सुस्मिता आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बोलूया। सुस्मिता, गेले अनेक महिने वर्ष याची वाट पाहिली आहे नागरिकांनी सुद्धा आणि नेत्यांनी सुद्धा की मुंबई महापालिकेची निवडणूक आता होईल, काय सांगशील? अनेक अर्थांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महत्त्वाची आहे। आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे बघितलं जातं। त्याचबरोबर गेली अनेक वर्ष सत्तेत असणारा महापौर बसवणाऱ्या शिवसेनेसाठी हे शिवधनुष्य मोठं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या हातात असणारी सत्ता भाजपला काबीज करायची आहे। अनेकदा भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे मुंबई महानगरपालिकेचा कारभार बघितलेला होता। यंदा मात्र स्थिती वेगळी आहे। अनेक वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका पाहायला मिळतात। युतीचे आघाडीचे फॉर्म्युले ठरलेले आहेत। वंचित 62 जागांवर आहे, काँग्रेस साधारणपणे 150 जागांवर आहे, 90 जागांवरती शिंदे लढतायत। अशा अनेक पद्धतीच्या युत्या आघाड्या या काल रात्रीपर्यंत निश्चित झालेल्या आहे। भाजप सगळ्यात मोठा पक्ष 137 जागांवरती लढतोय। या सगळ्या आकडेवारीनंतर काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठका, पक्षप्रवेश हे झालेले आहेत, ज्यातनं आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरणं हे बंधनकारक असणार आहे। त्यानंतर अर्ज भरता येणार नाही। दररोज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत किंवा अगदी अपक्ष उमेदवारांकडनं सुद्धा अर्ज भरले जात आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना ही एकत्र आलेली आहे। अर्थात ठाकरेंचा ब्रँड मुंबई महानगरपालिका काबीज करू शकेल का हे बघणं महत्त्वाचं आहे। एकूणच शिंदेंची प्राणप्रतिष्ठा एकूणच शिंदेंचं सुद्धा आपण जर एकूण प्रतिष्ठेचा हा मुद्दा महत्त्वाचा होणार आहे। कारण शिंदे एकूणच शिवसेनेमधनं बाहेर गेल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा मुंबईमध्ये अस्तित्व सिद्ध करणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपला सुद्धा यापूर्वी युतीमध्ये महापालिका काबीज करता आली होती, परंतु मुंबई राखणं म्हणजे व्यापार, उद्योगधंदे, आर्थिक राजधानीला काबीज करण्यासारखं आहे, म्हणून सुद्धा भाजपनं तयारी केलेली आहे। त्यामुळे मोठा भाऊ युतीमध्ये भाजप असणार आहे। आज सगळे मोठे नेते हे अर्ज भरण्याच्या लगबग
ही लगबग सुरू आहे आणि दिवसेंदिवस या सगळ्या संदर्भातले अपडेट्स, त्याच्या मागची रणनीती हे सगळं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. त्यामुळे इथून पुढचे जवळपास 16 तारखेपर्यंत आमचे सगळे प्रतिनिधी दिवस रात्र तुमच्यापर्यंत अचूक बातमी पोहोचवण्याकरता झटणार आहेत. पुढे जाऊया. मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार यादीमध्ये 31 अल्पसंख्याक उमेदवारांना संधी दिली गेलेली आहे. अल्पसंख्याक मतदार ही काँग्रेसची हक्काची वोट बँक मानली जाते. या मतदारांना आकर्षित करण्याकरता इतर अमराठी घटकांना देखील काँग्रेसकडून आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय. अमराठी उमेदवारांना देखील संधी दिली गेली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढत नसल्यानं त्यांच्या मतदारांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता जाऊया आपण पुण्याकडे. पुण्यामध्ये फार रंगतदार घडामोडी घडल्या. पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं अजून काहीच ठरत नाहीये असं दिसतंय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आजचा शेवटचाच दिवस आहे. दुपारी 3 पर्यंतच अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे पुणे शहरासाठी भाजप शिवसेना युतीचा अद्याप निर्णय झालेला नाहीये. रात्रभर शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली तरी निर्णय झालेला नाहीये. आता शिवसेना भाजपची युती होणार की शिवसेना स्वबळावर लढणार हे बघावं लागेल. मंत्री उदय सामंत पुण्यामध्ये आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होते आहे. त्यामुळे उदय सामंत पुण्यातील या जागा वाटपाच्या पेचावर काय घोषणा करतात का हे बघायचं. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा अखेर ठरल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 125 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 40 जागा देण्यात येणार आहेत. शरद पवारांचा पक्ष हा तुतारी चिन्हावरच लढणार आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची सोमवारी बैठक पार पडली. अजित पवारांसोबत झालेल्या या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे. म्हणजे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन पक्षांचं तर ठरलेलं आहे. काँग्रेस वंचित सोबत जाणार आहे. त्यामुळे आता राहिला प्रश्न शिवसेना भाजपचा. तर इकडे शिवसेना भाजपचं अजून काहीच ठरत नाही आहे. त्यामुळे शिवसेना भाजप जागा वाटपासंदर्भात निर्णय घेण्याकरता मागे राहिलेली आहे असं पुण्यामध्ये तरी आपल्याला म्हणता येईल. पिंपरी चिंचवडचा निर्णय झालेला आहे, मुंबईचा निर्णय झालेला आहे. पण पुण्यामध्ये नेमकं काय होणार आहे ते सगळं आपण जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी पुण्याचे अभिजित आपल्या सोबत आहेत. अभिजित, पुण्यामध्ये चाललंय काय नेमकं? राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट या दोघांचं ठरलं, पण महायुतीचं अजून ठरलेलं नाही. सुवर्णा, जसं तुम्ही सांगितलं की पुण्याचं राजकारण ना क्षणाक्षणाला बदलतंय. गेल्या 3 दिवसाचं जर पुण्यातलं राजकारण बघितलं तर कुठला पक्ष कुठल्या पक्षासोबत युती करणार, कुठला पक्ष आघाडीत जाणार, भाजपचं काय होणार, या सगळ्यांची निरुत्तर असलेली पाहायला मिळते. कारण एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीचं जवळपास आता ठरत आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतायत. आता जवळपास हे 100% शिक्कामोर्तब झाले. जागा वाटप एबी फॉर्म देखील रात्री अनेकांना देण्यात आले आहेत. 145 जवळपास जे आहेत ते अजित पवारांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरतील. तर 40 उमेदवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे असतील. म्हणजे आता जवळपास पुणे आणि पिंपरी चिंचवडचं राष्ट्रवादीचं गणित सुटले. दुसरं महाविकास आघाडीचं जर बघायला गेलं तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांची काल संयुक्तिक पत्रकार परिषद झाली आणि शिवसेना आणि काँग्रेस पुण्यासाठी एकत्रित लढतील हे सचिन अहिर आणि सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले. जवळपास 80 ते काँग्रेस लढेल. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना युतीचं घोंगडं अजूनही भिजतच आहे. रात्रभर शिवसेना नेत्यांची पुण्यातल्या रामी ग्रँड हॉटेलवरती खलबतच झाली. रात्री अचानक पत्रकार परिषदेचा मेसेज आला विजय शिवतारेंच्या की 12 वाजता आम्ही घोषणा करू. 1:15 वाजता कळलं की विजय शिवतारेंची पत्रकार परिषद रद्द आहे. हा तिढा एवढा वाढलाय ना की आता स्वतः उदय सामंत जे मंत्री आहेत ते आता पुण्यात यायला निघालेत. पुण्यात त्यांच्या उपस्थितीत विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे आणि इतर स्थानिक नेत्यांच्या शिवसेनेची अंतर्गत बैठक होईल आणि त्या बैठकीतून तरी चित्र स्पष्ट होईल का? कारण युती भाजप आणि शिवसेनेच्या महायुती किंवा युतीबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. कार्यकर्त्यांचा जीव सांगणीला लागलाय. एबी फॉर्म आज शेवटचा दिवस आहे. कोण कुठून लढणार, कुठल्या प्रभागातून जर युती झाली तर शिवसेनेला किती जागा मिळणार? आता तरी 15 ते 16 जागाचा भाजपकडून प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आलाय. तो शिवसेनेनं अमान्य केलाय. जर सन्मानपूर्वक युती असेल तरच आम्ही पुण्यात युती म्हणून लढू असं अनेकदा स्पष्टीकरण या शिवसेनेच्या नेत्यांनी दिलं होतं. पण आता तरी म्हणजे आज लवकरात लवकर निर्णय महायुतीचा झाला पाहिजे. महायुती म्हणण्यापेक्षा भाजप आणि शिवसेनेमधला पुण्याकरता तरी. तुर्तास धन्यवाद अभिजित माहिती दिल्याबद्दल. अजून माहिती आम्ही तुमच्याकडनं घेत राहू. आता जाऊया आपण नाशिककडे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं नाशिक महायुतीत मिठाचा खडा पडला.
नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणारे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे युतीत निवडणूक लढणार आहेत, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे आणि शिवसेना मनसे राष्ट्रीय काँग्रेस हे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहेत. मतांचं विभाजन टाळण्याकरता नाशिक महापालिकेमध्ये काँग्रेसनं मनसे सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप, महायुती आणि महाविकास आघाडी असा तिरंगी सामना बघायला मिळणार आहे. थेट नाशकात जाऊया. लक्ष्मण आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. लक्ष्मण, काय नाशकामध्ये चालू आहे आणि खरं तर पुढचे जवळपास 16 तारखेपर्यंत तुम्ही ऑन टोज असणार आहात आणि तुमच्या माध्यमातूनच सगळ्या नाशिकची बातमी महाराष्ट्रभर पोहोचणार आहे, काय सांगाल? सुवर्णा, जसं आपण सुरुवातीला सांगितलं की जर नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये सध्या तिरंगी सामना होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. काल रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या आणि काल रात्री उशिरा आपण बघितलं की अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला समीर भुजबळ, मंत्री नरहरी झिरवळ आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी आपण युती करत असल्याचं जाहीर केलं. मात्र हे जाहीर करत असताना भाजपने आपल्याला झुलवत ठेवलं अशा प्रकारचं विधान देखील या सगळ्या नेत्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे निश्चितपणे नाशिकमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे. भारतीय जनता पक्ष नाशिकमध्ये स्वबळावर अर्थात 122 जागा या लढणार आहे, तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रितरित्या ही निवडणूक लढणार आहे. मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये मोठा भाऊ कोण असा प्रश्न ज्यावेळेला आम्ही त्यांना विचारला त्यावेळेला नरहरी झिरवळ यांनी आणि समीर भुजबळ यांनी शिवसेनेकडे हात करत त्यांनी सांगितलं की निश्चितपणे नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना आमच्यामध्ये मोठा भाऊ असेल आणि त्यामुळे ते 90+ जागा ज्या आहे त्या नाशिकमध्ये लढतील अशा प्रकारचे संकेत त्या ठिकाणी असलेल्या समीर भुजबळांनी दिले. अशा पद्धतीनं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर दुसरीकडे गेलं तर महाविकास आघाडी आपल्याला पाहायला मिळते. महाविकास आघाडीमध्ये एक नवीन चित्र पाहायला मिळालं. ज्या काँग्रेसला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नको होती त्या काँग्रेसने मात्र नाशिकमध्ये थोडंसं शहाणपण दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मतांचं विभाजन जर टाळायचं असेल तर सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र यावं लागेल आणि म्हणून नाशिकमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या 4 प्रमुख पक्षांनी एकत्र येत नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सुवर्ण, या सगळ्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना अशी एक महायुती आणि भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर असा तिरंगी सामना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. खरंय. आणि या तिरंगी सामन्यामध्ये नेमकं घडतं काय, अजून काही नाट्यमय घडामोडी पुढच्या काही दिवसात घडतात का, हे आपण बघूच. आत्ता आपण जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये. लक्ष्मण, धन्यवाद. छत्रपती संभाजीनगरामध्ये महायुती फिसकटलेली आहे आणि आपल्या उमेदवारांची घोषणा आधीच करत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष महायुतीतून बाहेर पडलेला आहे. भाजप आणि शिंदे सेनेमध्ये युती करण्यासंदर्भात 7 ते 8 बैठका झाल्या, पण काही जागांबाबत वाद कायम राहिल्याने पक्षांच्या युतीची अद्याप घोषणा झालेली नाही. 39 जागा शिवसेना, 48 जागा भाजप असं ठरल्याची माहिती मिळते. भाजप कमी जागा देत असल्याच्या कारणावरून शिंदे सेनेमध्ये अंतर्गत भडका उडालेला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीतूनच माघार घेतली आहे. महाविकास आघाडीतही हेच चित्र आहे. अजूनपर्यंत कोण किती जागा लढवणार यावर एकमत झालेलंच नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली, तर काँग्रेससोबत बोलणं चालू असल्याचं शिवसेना ठाकरे गट सांगतोय. त्यामुळे शेवटच्या क्षणी एबी फॉर्म्स दिले जातील आणि त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. जाऊया नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज सादर करण्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. नागपूरमध्ये अद्यापही युती आणि आघाडीचा सस्पेन्स कायम आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवतो आहे, तर भाजप आणि सेनेची युती होत असली तरी सेनेला अवघ्या 8 जागा मिळत असल्यानं शिवसेना थोडी नाराज आहे. पुन्हा एकदा नितीन गडकरींच्या घरी आज युतीची बैठक होती आहे आणि त्यात आणखी 2 जागा वाढवून मिळतील अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांना आहे. मवियामध्ये देखील सगळं काही आलबेल नाहीये. शिवसेना उबाठासोबत जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू आहे. सन्मानजनक जागा मिळणार नसतील तर उबाठानं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट देखील स्वबळावर लढण्याची तयारी करत असून वंचित सोबत काँग्रेसची बोलणी फिसकटलेली आहे.
आपण थेट नागपूरला जाऊया आणि उदयलाच विचारूया की नेमकं नागपूरमध्ये सुरू काय आहे. उदय, आता फक्त 4.5 तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्याकरता आणि अजून सुद्धा काहीच निश्चिती नाही महायुतीबद्दल, महाआघाडीबद्दल. काय सांगा? सुवर्ण, अगदी खरा. अगदी 4.5 तास शिल्लक राहिलेल्या उमेदवारी अर्ज सादर करायला आणि अजूनही नागपूरमध्ये महायुती असेल, युती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यामधला सस्पेन्स जो आहे तो अद्यापही कायम आहे. बैठका, चर्चा अजूनही सुरू आहे. विदर्भाच्या भाषेत सांगायचं झालं तर महाविकास आघाडीचा पोळा जो आहे तो नागपूरमध्ये फुटलेला आहे. कारण काँग्रेस नागपूरमध्ये स्वबळावर लढेल जवळपास आता हे निश्चित झालेलं आहे. कारण शरद पवार गट असेल त्यांनी देखील स्वबळाचा नारा दिलेला आहे. उबाठासोबत चर्चा चालू आहे, मात्र 3-4 जागांवर या वाटाघाटी सुरू आहे. सन्मानजनक जर जागा मिळणार नसेल, निदान 2 आकडी जागा म्हणजे 15च्या वरती जर जागा मिळणार नसेल तर उबाठा देखील नागपूरमध्ये स्वबळाची तयारी करतात. त्यामुळे महाविकास आघाडीचा नागपूरमध्ये पोळा फुटला असं म्हणायला हरकत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूनं महायुतीमधला घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी हा स्वबळावर लढतोय. त्यामुळे नागपूरमध्ये महायुती नसणार आहे तर युती असणार आहे. कारण भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेसेना हे दोघं सोबत लढणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत या युतीच्या बाबत चर्चा चालू होत्या. 151 पैकी अवघ्या 8 जागा ज्या आहेत ते शिवसेनेला मिळणार आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. आणखी 2 जागा वाढवून मिळाव्या याकरता आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जे आहे ते शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे. एकंदरीत 4.5 तास शिल्लक असताना देखील जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही आहे. कार्यकर्त्यांची नाराजी येऊ नये म्हणून भाजप आणि काँग्रेस जे 2 मोठे पक्ष आहेत त्यांना नवा फॉर्म्युला हाती घेतलेला आहे. कुठलीही उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट जे उमेदवार आहेत त्यांना एव्ही फॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे. रात्री 3 वाजेपर्यंत जे आहे ते भाजपनं आपल्या उमेदवारांना जे आहे ते एव्ही फॉर्मचं वाटप केलेलं आहे. काँग्रेसकडून देखील आता जर आज म्हणजे आपल्याला असं बघायला मिळेल की महाराष्ट्रभरात सगळीकडेच एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे आणि अगदी शेवटच्या क्षणी फॉर्म्स भरले जात आहेत असं चित्र बघायला मिळेल. आता जाऊया कोल्हापुरातलं काय चित्र आहे बघूयात. फक्त कोल्हापुरामध्ये महायुती एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाणार आहे. भाजप मोठा भाऊ ठरलाय. भाजप 36, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर लढणार आहे. महायुतीची उमेदवार यादी आज समोर येईल असं कळतंय. अनेकांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे रोष निर्माण होऊ शकतो. तर महाविकास आघाडीबाबत बोलायचं झालं तर बिघाडी झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेर पडत वंचित आणि आपला सोबत घेतलेला आहे. तिसरी आघाडी केलेली आहे. तर काँग्रेसनं 61 जणांची यादी जाहीर केली आहे. प्रचारात आघाडी घेतली आहे. उबाठा शिवसेनेला फक्त 7 जागा मिळालेल्या आहेत. चला कोल्हापूरला जाऊया. आपल्याबरोबर ज्ञानेश्वर साळोखे आहेत. ज्ञानेश्वर, कोल्हापुरातलं काय चित्र? सुवर्ण, कोल्हापूरमध्ये सुद्धा आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि ती आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळते. महायुतीनं आहे ते आपल्या युती जाहीर केलेले राज्यात पहिलीच आहे ती युतीनं ही कोल्हापूरची महानगरपालिका महायुती लढताना आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो ठरलेला आहे. भाजप 36 जागा, शिवसेना 30 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागावरती आहे ते लढणार आहे. मात्र त्यांचे उमेदवार अजून फायनल झालेले नाहीत. कारण भाजपच्या ज्या उमेदवारांच्यावरती आहे ते रोष येताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक जण आहे ते भाजपचे नाराज आहेत. धनश्री तोडकर या महिला उमेदवारांनी तर आहे ते थेटपणे आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. गणेश देसाई सारखा निष्ठावंत कार्यकर्ता आहे तो बंडाच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपला बंडखोरीचं ग्रहण आहे ते लागण्याची शक्यता आहे. मात्र आज नेमकी यादी किती वाजेपर्यंत जाहीर होणार आणि यादीमध्ये उमेदवार कोण कोण असणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळते. शिवसेना सुद्धा आज 30 जागा जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादी 15 जागांचे वरती उमेदवार आहे ते जाहीर करणार आहेत आणि अखेरच्या क्षणी येणाऱ्या यादीकडे नेमका कोणाचा समावेश असणार आणि बंडखोरी टाळण्यामध्ये नेत्यांना यश येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर काँग्रेसने 61 जागा आहे ते जाहीर करून सतेज पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतलेले आहे. गाठीबेटी आहेत ते त्यांनी सुरू केलेलं आहे. शिवसेना उबाटा गटाला त्यांनी 7 जागा दिलेल्या आहेत आणि महायुतीतले जे नाराज घटक आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी आता सतेज पाटील आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात. नाराज त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते. मात्र ते त्यांना संधी देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरची रणधुमाळी सुद्धा